कल्याणमधील ड्रग्ज पार्टीनंतर आता अनधिकृत पब बारचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या या बार पबवर आता हातोडा पडायला सुरुवात झाली। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करणारे शिंदे सरकार आता खरंच कामाला लागले। त्यातूनच बुलडोजर बाबाचा दरारा निर्माण झालाय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महाराष्ट्राचा नवा बुलडोजर बाबा मुख्यमंत्र्यांच्या नावाचे झळकले बॅनर। नो क्लोजर ओनली बुलडोजर। पुण्यात हॉटेलमध्ये रंगलेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणानंतर राज्य सरकार आक्रमक झाले। एज्युकेशन हब सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा पडलाय। केवळ पुणेच नाही तर मुंबई ठाणे परिसरातही हे चित्र आहे। कल्याणमध्ये तर ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम पहाटेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याचं दिसतंय। तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे। यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत पब बार हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिलेत। पुण्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात हातोडा पडलाय। ठाण्यातील ओवळा तसंच कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडीतील सत्यम बारवर पालिकेनं बुलडोजर फिरवलाय। मीरा भाईंदरमधील ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बारवरही पालिकेनं हातोडा चालवलाय। नो क्लोजर ओनली बुलडोजर अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। त्यांना जेलमध्ये टाकणार, त्यांना जामीन मिळणार नाही अशा प्रकारचा कठोर कायद्याने त्यांना आतमध्ये घालणार। ड्रग्जचे अड्डे आहेत, हे ड्रग्जचे अड्डे देखील बुलडोजर म्हणताय ना, बुलडोजर जेसीबी पोकलेन यांनी उकळून टाकणार। हे ड्रग पूर्णपणे संपवेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही। नो क्लोजर ओनली बुलडोजर। अनधिकृत पब बारवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आले। ड्रग्ज माफियांचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा अशा मजकुराचे पोस्टर झळकले। जनता आपल्यासोबत अशीच कारवाई करत रहा अशा आशयाचे बॅनर चर्चेचा विषय बनले। ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करणारे शिंदे सरकार प्रत्यक्षात कारवाई करून तरुणाईला वाचवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण असं झालं नाही तर विधानसभा निवडणुकीत ड्रग्जचा मुद्दा विरोधक तापवणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।